नमस्कार, मी संदीप प्रभाकर सोमवंशी, राहणार सुंदरपूर. आज आपल्या इथे राष्ट्रीय शेती नैसर्गिक मिशन अंतर्गत BRC सोमेश्वर नैसर्गिक शेतकरी गट सुंदरपूर या ठिकाणी अग्निअस्त्र बनवण्याचे काम चालू आहे. त्यासमवेत आमचे कृषी सहाय्यक योगेश पाटील तसेच मंडल अधिकारी क्षीरसागर साहेब तसेच खेमनार साहेब हे देखील आज उपस्थित आहे. त्यानंतर सोमेश्वर नैसर्गिक शेती गटमधले काही सभासद, अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष हे देखील उपस्थित आहे. या ठिकाणी सुंदरपूर गावच्या कृषी सखी सुषमा सोमवंशी व कविता सोमवंशी या देखील इथं उपस्थित आहे. त्या समवेत आपण आज अग्निअस्त्र बनवण्याचे काम करणार आहोत. सर्वप्रथम आपण 20 लिटर गोमित्र घेतलेलं आहे. त्या गोमित्रामध्ये अर्धा किलो मिरची व अर्धा किलो लसूण याची ग्रेव्ही बनवून कढईमध्ये टाकणार आहोत. काय नाही करून कमी आपण आता लसूण व मिरचीची ग्रेव्ही करून टाकलेली आहे. त्यानंतर 5 किलो लिंबाचा पाला हा देखील या अग्निअस्त्रामध्ये टाकणार आहोत. हा 5 किलो पाला 2 ते 3 उकळी येईपर्यंत शिजवायचा आहे. त्यानंतर तो 48 तास शांत होऊन दिल्यानंतर फटक्याने वस्त्रगाळ करून एक 200 लिटर बॅनरमध्ये किंवा आपल्या सोयीनुसार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आता जे खरीपचं पीक चालू होणार आहे सोयाबीनचं, यासाठी ही पूर्वतयारी आहे. राष्ट्रीय शेती मिशन अंतर्गत जो नैसर्गिक शेतीचा उपक्रम राबवला जात आहे ते शासनाचे खरोखर आभार मानले पाहिजे. हा उपक्रम राबवण्याचे मुख्य कारण म्हणजे आज आपला भारत देश किंवा महाराष्ट्र किंवा निफाड तालुका कर्मवीरांचा तालुका म्हणून संबोधला जात होता, परंतु आज या निफाड तालुक्यामध्ये कॅन्सरचा तालुका असं म्हटले जाते. त्या अंतर्गत आपण हे राष्ट्रीय शेती नैसर्गिक मिशन अंतर्गत अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, दशपर्णी, बीज अमृत, जीव अमृत हे प्रक्रिया शासन राबवत आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी किंवा सर्व जे गट आहे याची अंमलबजावणी करून सर्व पिकांना वापरावा व विषमुक्त अन्न खावा हेच या मिशनचं कार्य आहे, उद्दिष्ट आहे. धन्यवाद.